आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. प्रियांका. आत्मनमस्ते ताई. तर बोला मग. काय वाटते? मी याच्या आधी पण काही म्हणजे ब्रह्मांडाचे सायकोलॉजी बेसिस कोर्सेस केलेले होते. पण मला त्याच्यात पण चांगले रिझल्ट आले होते. पण मला ही ऊर्जा ऊर्जा पण एवढं कळायचं नाही काय असतं काय असतं. तर मी रेकीचं आधी ऐकलं होतं की रेकी अशी एक ऊर्जा असते असं. तर मी जेव्हा त्याचे चार्जेस ऐकले फीजचे तर म्हटले नाही बाबा हे काय आहे काय नाही आपल्याला काहीच माहित नाही आणि एवढे कसे पैसे भरायचे. तर मग मी स्किप केलं. मग माझी एक मैत्रीण मला बोलली की माझं रेकी झालं बुवा असं तसं. तर तिने ज्यांच्याकडे केलं होतं त्यांना मी कॉन्टॅक्ट केला आणि त्या मला बोलल्या की तू ऑनलाईन मी युट्यूबवर फर्स्ट हे टाकलेली लेवल तर तू ती बघ. तर मी ती बघितली आणि मग मी सहज माझ्या मुलाच्या मित्राच्या आईला बोलले की ते रेकीचं असं असं आहे. तर त्यांनी मला 2 वर्षापूर्वी विचारलं होतं की प्रियंका मी करते तू करणार का? शुभांगी म्हणून आहे, शुभांगी डोरले, त्या ग्रँड मास्टर झालाय तुमच्याकडे. तर त्या मला बोलल्या तर मी बोलले की नको बाबा इकडे ना कमी पैसे मी इकडेच करेल असं मी बोलली. तर मग मी परत त्यांना बोलली आमचा क्लास काय माहित कधी चालू होणार रेकीचा. तर त्या म्हणले अगं प्रियंका इकडे कर ना आमच्या मॅडम खूप छान आहे ग खूप छान आम्हाला ऍपवर वगैरे सगळं देतात. तर मी म्हटलं अहो पण तरी 2-3 हजाराचा फरक पडतो ना जाऊ द्या. तर मी नाही म्हणून टाकलं आत्ता म्हणजे रिसेंटली मी परत नाही बोलले. परत आमच्या दोघींचं बोलणं झालं परत त्या मला बोलल्या की प्रियंका तू ऐक माझं तुला खूप छान अनुभव येईल तू जॉईन हो. तर मी म्हंटल जाऊ दे माझे मिस्टर येणार आहे परदेशातून ते यायच्या आधी मला क्लास करून घ्यायचाय जाऊ दे पैसे गेले तर गेले. मग मी जॉईन झाले आणि पहिल्या पहिल्या दिवशीच म्हणजे तुमचा आवाज वगैरे आणि खूप प्रेम असं मी बोलली पण होते तुम्हाला असं वाटतं ना की खूप असं एकटेपणा जो वाटायचा ना मनात की मला कोणीच नाही असं वाटायचं मला. पण आता असं वाटतं की नाही मला माझ्यासोबत सगळे आणि मला कोणाच्याच प्रेमाची गरज नाहीये मी स्वतः प्रेमाने भरलेली आहे. मला कोणाकडूनच प्रेम नाही पाहिजे मला द्यायचं आहे खूप द्यायचं आहे. खूप छान छान खूप छोटे छोटे म्हणा मोठे मोठे म्हणा खूप अनुभव आले खूप जास्त. आणि मग आता कालचीच गोष्ट आहे माझं अंग पूर्ण भरलेलं होतं मॉर्निंगला इतकी चिडचिड होत होती कामवाल्या बाईवर पण खूप चिडचिड केली. आणि दुपारी मी मेडिटेशनला बसले 3rd डिग्रीचं डायकोमीचं मेडिटेशन केलं. इतकं म्हणजे लगेच मला बरं वाटलं लगेच. फक्त बॅकमध्ये मला जास्त हेवी पेन असतं तिथे मला थोडं हलकं पेन जाणवत होतं बाकी मला पूर्ण बरं वाटलं. आणि असं ह्या पूर्ण 1.5 महिन्यामध्ये असं खूपदा झालं की मला बरं नव्हतं वाटत मेडिटेशन केल्यावर बरं वाटायला लागलं बरं नव्हतं वाटत मेडिटेशन केल्यावर बरं वाटायला लागलं. आता माझी मुलगी 2 दिवस तिला इतका खोकला रात्रभर 2 दिवस कंटिन्यू झोपली नव्हती. तर आम्ही सकाळी मॉर्निंग मेडिटेशन मध्ये तुम्ही म्हणतात ना की स्पेशल पर्सनला रेकी द्या तर मग मी तिला समोर घेतलं आणि म्हटलं तिचा खोकला पूर्ण बरा झालाय आणि ती आज शांत झोपते. ती लगेच त्या दिवशी म्हणजे कंटिन्यू खोकणारी मुलगी पूर्ण थांबली खोकायची. मग मी बोलली तिला म्हटलं ईशा मी तुला आज रेकी दिली बर का माझं काहीतरी काम कर तू. मम्मा हो. आणि मग ती वरून मला म्हणते मम्मा ट्युशन मध्ये दादा पण खूप खोकत होता त्याला पण रेकी दे. तर म्हणजे आता घरात पण मुलांना कळलंय का मम्माकडे काहीतरी जादू आहे आणि ती ते करते. आणि माझ्या मिस्टरांमध्ये मला खूप बदल वाटला. ते विपश्यनेला जाऊन आले आणि नेहमी जोरात बोलणारा माणूस मला आता म्हणतोय हळू बोल प्रियंका हळू बोल. अच्छा, पहिली तर एक म्हणजे गोष्ट प्रियांका, ऐका एक सेकंद. पहिला बदल कोणामध्ये झाला? त्यांच्यामध्ये की आपल्यामध्ये? पहिला. माझ्यामध्ये येस, हे माझ्यामध्ये. आणि सगळ्यांनी मी मान्य इतकी करा. चिंता हां. करायची ताई मी इतकी चिंता करायची. मुलांची चिंता नवऱ्याची चिंता स्वतःच्या कामाची चिंता खूप चिंता करायची मी. पण आता मला काहीच म्हणजे असं वाटतं नाही काय होईल ते होईल ऊर्जेला सगळं माहितीये आणि ऊर्जा माझ्यासाठी बेस्ट करणार आहे दॅट्स इट. बढिया. म्हणजे इतकं मला म्हणजे मला इतका विश्वास बसलाय ना आता आणि मी आधीपासून देवाला खूप मानते. मला महादेवाचे पण खूप अनुभव आले ह्या जेव्हा जेव्हा मी हे घेतलं अटोनमेंट तेव्हा तेव्हा मला ऍक्च्युली मी इतकी डल फेज मध्ये चालू होते ना की मी महादेवावर सुद्धा राग भरले होते. मी त्यांचं नाव नाही घ्यायची त्यांच्या मंदिरात नव्हते जात. आता मी क्लासहून येताना मंदिरात जाते आणि घरी येते. असं म्हणा की म्हणजे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महादेव शिवजी सोबतचं तुमचं बॉन्डिंग छान परत झालं. मला महादेव भेटले आणि मी खरंच महादेवावर राग भरली होती. मी नाव नाही घ्यायची. मी म्हणायची मी मंदिरात पण नाही येणार. मला यायचंच नाहीये आणि मला ते 3rd अटोनमेंट घेतली ना मी, त्याच्यानंतर बॅक टू बॅक जे स्वप्न आले, जे म्हणजे महादेव दिसले असे आणि मग आपोआप माझे पाय मंदिराकडे ओढायला लागले. परत मंदिरात जायला लागली आणि
छान वाटतं, म्हणजे सुरक्षित वाटतं. असं असं वाटतं मी सुरक्षित आहे, आता मला कशाचीच चिंता नाही. आणि माझ्या ताई आहे, शुभांगी ताई, त्या ग्रँडमास्टर झालेल्या आहेत. त्यांना पण बऱ्याचदा मला त्रास झाला ना, तर म्हणते, ताई मला ना खूप असं असं दुखतंय, मला द्याल का रेकी? तर त्या पण खूप मोठ्या मनाने रेकी देतात. आम्ही भेटतो तेव्हा मग मी थोडंसं त्यांना, ताई तुम्ही राहू द्या, मी बिल पे करते, म्हणजे एनर्जी एक्सचेंज मी असं देऊन टाकते, असं करते. त्यांनी पण मला खूप मदत केली. मी त्यांची पण खूप आभारी आहे. तुमची पण खूप आभारी आहे. आणि मला लव्ह बॉन्डिंग, नेहमी आयुष्यभर तुमचा लव्ह रोज बॉन्डिंग. आवाज ऐकायचा आहे. लव्ह बॉन्डिंगचा पण, जेव्हा मी लव्ह बॉन्डिंग केली ना, खूप मला म्हणजे हातामध्ये इतकी धगधग, इतकी अशी खूप जास्त जाणवली. आणि वैयक्तिक म्हणजे वेगळंच आमचं नातं आता वेगळंच झालंय. आम्ही बोलतो, शेअर करतो. काही वाईट वाटलं तर आम्ही एकमेकांना बोलायला लागलो, विचारायला लागलो, सांगायला लागलो, की मला हे तुमचं आवडलं नाही. आधी म्हणजे नुसता आवाज आणि त्यांच्या आवाजानेच मी खूप घाबरून जायची. तर खूप म्हणजे खूप जास्त बदल जाणवलाय मला. आणि मला एवढीच इच्छा आहे आता, की त्यांना चांगला जॉब लागावा आणि ते त्यांच्या लाईफमध्ये बिझी झाले, की मग मी पण ग्रँड मास्टरमध्ये एंट्री करेल. आणि अ, असं माझ्या मनात एवढंच आहे आता. कारण त्यांना पण खूप चिंता लागलेली आहे. चिंता म्हणजे असं, की रिकामं बसायची सवय नाहीये. मग काय करू? ऑफर तर येतायत जॉबच्या. मग कुठे जॉइन करू? कुठे जॉइन करू? तर मी त्यांना बोलले, "तुम्ही काळजी नका करू. मी तुम्हाला रेकी देते. ऊर्जा तुम्हाला नक्की चांगलंच डिसिजन घ्यायला भाग पाडेल. तुम्हाला चांगलाच निर्णय तुम्ही घ्याल." असं मी त्यांना नक्कीच. बोलले. येस. हो. खूप सुंदर. बहुत बढ़िया. प्रियंका, ही बदललेली प्रियंका बघून खूप आनंद वाटतो. एक फेज असा होता ना, की प्रियंका आली, की आपण जे बोलताय प्रियंका दुसऱ्या विचारांमध्ये गुंग असे असे झालेली. ते चेहऱ्यावर हसूच येत नव्हता. दुसऱ्याच विचारामध्ये जायची. हो ना प्रियंका ताई? हो. पहिल्याच याला मी पहिल्याच सेशनला मला खूप रडू आलं. रडू येत होता आणि दुसऱ्याच विचारामध्ये जायचं. हो. असं होतं. त्या आतली खदखद असते त्यामुळे तसं होतं. आणि पण एक आता मला आयुष्य शेअर करायचंय ताई आणखीन एक, की एकदा आपलं सेशन चालू होतं आणि माझी मुलं ना मला खूप त्रास देत होते आणि मी त्यांना म्हणते, की माझं मेडिटेशन आहे, शांत बसा, शांत बसा. तर मी खूप चिडली त्या दिवशी आणि मी खूप म्हणजे त्यांना बदडलंच चांगलं त्या दिवशी. आणि काय माहीत तिकडनं ताई मला म्हणजे ताई म्हणताय हं, शांती, शांती, शांत राहायचंय. शांत व्हायचंय, शांत राहून खूप प्रश्न सुटतात. मला इतकं विशेष वाटलं त्या दिवशी. आणि त्या दिवशी आठवतं ताई, तुम्ही कोणाला तरी बोलल्या, की छान दिसते. तर मी असा फोनवर केला आणि म्हणजे माझं इंटेन्शन असं होतं, की आता ताई मला बघतील आणि काहीतरी बोलतील. आणि लगेच ताई बोलल्या, "हां, आता प्रियंकाला असं वाटतंय, की मला का नाही बोलत आहे?" तर तो पण मला ताईंचा खूप अनुभव आला आणि मला शुभांगी ताईंनी पण एक गोष्ट शेअर केली. मंडेची गोष्ट होती, माझा उपवास होता. रात्रीचं आमचं नवरा-बायकोंचं चांगलं थोडंसं झालं आणि तुम्ही त्यांना मेसेज केला, की "प्रियंका डिस्टर्ब आहे, तिला रेकी दे." आणि जेव्हा शुभांगी ताईंचा आणि माझा फोन झाला आणि जेव्हा मला शुभांगी ताई बोलल्या, का मला ताईंचा असा-असा मेसेज आला होता. मला इतकं शॉक झाला तेव्हा. तर मग म्हणे, "थांब मी तुला डेट सांगते. मी डेट सांगते तुला, की कधी मेसेज आलेला आहे." तर डेट बघून त्यांनी सांगितलं, तर म्हटलं, "हो, सोमवार आमचा उपवास होता आणि त्यांनी मला, तू भाजी का नाही बनवली? सकाळचीच भाजी का वाढली ताटात?" याच्यावरनं आमचं झालं. तर मला ते खूप म्हणजे मला खूप छान वाटतं. म्हणजे आय लव्ह यू एवढंच मी तुम्हाला म्हणेल. खूप खूप जास्त प्रेम. आणि तुम्ही तुम्ही पण एका बॅड फेजमध्ये इथपर्यंत आलाय. आणि तुमचा एक शब्द मला आठवतो, की तुम्ही बोलल्या, की अ, काहीतरी वाईट झालंय तुमच्यासोबत म्हणून इथपर्यंत आलाय, लक्षात ठेवा. तर ते जे वाईट झालंय त्याचं सुद्धा वाईट वाटून घेऊ नका. आता इथून पुढे चांगलंच होणार आहे. तर नक्कीच. मला रोज रोज तुम्हाला बघायचंय, रोज तुमचा आवाज ऐकायचा आहे आणि त्याच्यामुळे मी रोज मॉर्निंगचं मेडिटेशन करणार. गुड गर्ल. बहुत बढ़िया. खूप छान. आणि आयुष्यामध्ये एखादी अडचण आली, एखादा त्रास झाला, एखादा त्रागा झाला, वेदना झाल्या, तर नक्कीच त्या वेदना होत्या म्हणून तर आपण ऊर्जेसोबत जोडलो. नाही तर कुठं जोडलो असतो. आहे की नाही बरं? हो. मग थँक यू. त्या वेदनांना, थँक त्या वेदना देणाऱ्यांना. आहे की नाही? ते आणि कुठेतरी माध्यम आणि झालेत. हे जे आपल्या आयुष्यात ऊर्जा आणण्यासाठी ते माध्यम झालेत. उलट त्यांचे तर किती धन्यवाद मानावे, रोज पाया पडावं. आणि हे जे डॉक्टर मिकाऊ सई आहे, म्हणजे बट ऑब्व्हियस त्यांना आपण पाहिलेलं नाही. आय थिंक तुमच्या त्या चेअरच्या बाजूला असतो तो फोटो आहे आय थिंक राइट? तर त्यांच्याविषयी सुद्धा इतकं म्हणजे
असं कनेक्शन वाटतं आणि असं वाटतं की बापरे, म्हणजे यांचे किती उपकार आहे आपल्यावर, की त्यांनी ही ऊर्जा शोधली आणि आपल्यापर्यंत पोहोचली ती ऊर्जा. मला नक्कीच. ऊर्जा म्हणजे आपलीच. खूप खूप छान अनुभव आलेत खूप. ऊर्जा आपलीच. त्यांनी आपल्याला छान टेक्निक दिल्या. आहे ना? हो. खूप सुंदर. थँक यू प्रियंका. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.